देवगिरी बंगल्यावरती सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल गैरहजर राहिले। मुंबईमध्ये असूनही प्रफुल्ल पटेल गैरहजर राहिले, त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। बैठकीत तटकरे आणि भुजबळांमध्ये जुंपल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तटकरेंचं बैठकीमधलं भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवारांनी काढता पाय घेतला अशी माहिती सूत्रांकडून मिळते। राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर कायम आहे अशी देखील चर्चा सध्या रंगलेली आहे। प्रफुल्ल पटेल काय येऊ शकले नाही, परंतु तटकरे तर होतेच नाही, पण काही अंतर्गत नाराजी होती बऱ्याच. आता प्रफुल्ल पटेल काय नाही, आता हे तुम्ही सगळे नाराजी आहे, हे आहे ते आमच्या विरोधी पक्षाचे काय आमचे मित्र हे सतत बोलत असतात, तुम्ही सतत ते दाखवत असतात, त्यामुळे एक वातावरण निर्माण होता, पण तसं काही वातावरण नाही। धन्यवाद। देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची बैठक झालेली आहे। बैठकीला प्रफुल्ल पटेल गैरहजर राहिल्यानं राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर कायम असल्याची चर्चा सुद्धा रंगली आहे। प्रफुल्ल पटेल मुंबईमध्ये असूनही बैठकीला गैरहजर राहिले। पटेल गैरहजर असल्याची माहिती भुजबळ यांनी दिलेली आहे। बैठकीत तटकरे आणि भुजबळांमध्ये जुंपली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दादांच्या निधनानंतर पक्षवाढीसाठी काम करत असतानाही आम्ही दोघेच टीकेचे धनी का, असा सवाल तटकरेंनी उपस्थित केलेला आहे। तटकरेंच्या प्रश्नावर भुजबळांनी आक्षेप घेत बैठकीत विषय मांडण्याचं कारण नाही असं म्हटलं। ही माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान पार्थ पवारांनीही तटकरेंच्या भाषणाआधीच काढता पाय घेतला अशी माहिती सूत्रांनी दिली।